माझे वडील ऊसतोडीला गेले होते आणि ते ज्यावेळी त्या ऊस मालकाबरोबर बोलायचे, तुमचा मुलगा काय करतो, ते म्हणले आमचा मुलगा प्रोफेसर आहे. तर त्या शेतीच्या मालकाला विश्वास बसला नाही की मुलगा प्रोफेसर आणि आईवडील ऊस कसे काय तोडतात. त्यावेळी त्या मालकाने मला कॉल केला होता की असं असं ही फॅक्ट आहे. आणि ती माणसं इथं आल्यानंतर त्यांचे चेहरे बघितल्यानंतर थोडीशी ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी जालन्यातील वडीगुद्रे येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू आहे. आज आमरण उपोषणाचा 8वा दिवस आहे. त्यांची खरं तर प्रकृती देखील खालावती आहे. डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती देखील केलेली आहे आणि उपचाराची गरज असल्याचं देखील डॉक्टरांना म्हटलेलं आहे. मात्र हाके आणि वाघमारे जे आहे ते उपचार न घेण्यावरती आजही ठाम आहेत. आज 8वा दिवस आहे. कुठेतरी त्यांची प्रकृती जी आहे ती आपल्याला खालवताना दिसते. आपल्यासोबत आंदोलक आहेत. हाके सर, काल जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतलेली, काय चर्चा झाली? आज 8वा दिवस आहे उपोषणाचा, तब्येत खालावती आहे. सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आले होते आणि तब्येतीची विचारपूस केली. सिव्हिलच्या टीमबरोबर डिस्कशन केलं, एवढंच. म्हणजे त्यांच्याकडून बाकी काय असं अधिकृत मेसेज शासनाचा कुठलाही नाही आला. काल तुमच्या कुटुंबियांनी देखील भेट घेतलेली आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला उपचार घेण्याची गरज आहे. कुठेतरी हृदयविकाराचा धोका देखील होऊ शकतो, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही, उपचार घ्यावेत असं वाटत नाही का? कारण कुटुंबाला काळजी देखील लागलेली आहे. नाही, उपचार घ्या म्हणून सांगणं हे डॉक्टरांचं कर्तव्य. डॉक्टर देव आहेत, रुग्णाला वाचवणं हे त्यांची प्रायोरिटी असते. पण मला असं म्हणायचं आहे की इतर लोक जे एवढे येत आहेत, लोकांची भावना, ही जनता आहे ना, कॉमन मॅन आहे ना. कॉमन मॅनला कायदे कानून, हाऊस, CM हे देव वाटतात. मग देव आणि कॉमन मॅन ह्यांच्यातला गॅप असावा मला वाटतं आहे. ही भावना त्यांची त्यांना कळत नसावी असं म्हणजे मला वाटतं आहे. म्हणजे तात्विक लेवलला मला आता सुचत नाही आहे काय बोलायचं आणि काय नाही. खरं तर सरकारकडनं जे आहे ते अतुल सावे आणि त्यांचं शिष्टमंडळ आलं होतं. तुम्ही म्हणता ते सरकारचं अधिकृत शिष्टमंडळ नव्हतं. मग ओबीसी समाज एवढा आक्रमक होऊनही सरकार का दखल घेत नाही, असं तुम्हाला काय वाटतं? नाही, मला वाटतं शासनालाच तो प्रश्न विचारला पाहिजे. मला असं वाटतं मे बी आम्ही एक ओबीसीला काय चेहरा आहे हो. ओबीसी असा ओबीसीचा माणूस प्रतिनिधित्वात किंवा राजकीय पक्षात काम करणारा त्याला सेलचा प्रमुख बनवून टाकलेला असतं. त्याला काय आमदार, खासदार किंवा पक्षाचा प्रमुख करत नाहीत ना. ते जो सेलच्या प्रमुखाला किती पॉवर असते. त्याने आता त्यांच्या प्रमुखानं सांगितलं तर तो सेलचा प्रमुख आमच्याकडे येणार. म्हणजे पॉलिटिकली पॉवर तर संपली. मग मजदूर वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, छोटे छोटे व्यावसायिक, कारागीर आहेत, हे लोक घाबरत आहेत. आणि मग त्यांना वाटतं हे काय करतात. दुय्यम वागणूक आहे महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र नाही. डिस्क्रिमिनेशन पहिल्यापेक्षा जास्त डिस्क्रिमिनेशन आत्ता आहे. राज्यभरातून जे ओबीसी बांधव आहेत तुमच्या भेटीसाठी, तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी येत आहे. कुठंतरी तुम्हाला काल अश्रू देखील अनावर झाल्याचं पाहायला मिळत. काय नेमकी भावना आहे? ओबीसी बांधव येत आहेत, तुम्हाला पाणी घेण्याची देखील विनंती करतात, सलाईन घेण्याची विनंती करतात. लोकांची तांड्याच्या तांड्या येत आहेत. म्हणजे बंजारा समाज आहे, बंजारी आहे, किंवा एक ऊसतोड कामगारांची मुकादमांची सगळे शिष्टमंडळ आलं होतं. कारण मी स्वतः ऊस तोडला आहे. म्हणजे माझे वडील, मी लेक्चरर झालो होतो फर्ग्युसनला, तरी माझे वडील ऊसतोडीला गेले होते. आणि ते ज्यावेळी त्या ऊस मालकाबरोबर बोलायचे, तुमचा मुलगा काय करतो, ते म्हणले आमचा मुलगा प्रोफेसर आहे. तर त्या शेतीच्या मालकाला विश्वास बसला नाही की मुलगा प्रोफेसर आणि आईवडील ऊस कसे काय तोडतात. त्यावेळी त्या मालकाने मला कॉल केला होता की असं असं ही फॅक्ट आहे. आणि ती माणसं इथं आल्यानंतर त्यांचे चेहरे बघितल्यानंतर थोडीशी खरं तर हे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि राज्यभरातून जे आहे ते ओबीसी बांधव त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. कुठेतरी त्यांच्याकडं पाहून त्यांना अश्रू देखील अनावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.